Size 4.2. Question 6. If determinant contains elements 4 plus x, 4 minus x, 4 minus x, 4 minus x, 4 plus x, 4 minus x, 4 minus x, 4 minus x and 4 plus x equal to 0, then find the values of x. तर इथे x आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, त्याच्या व्हॅल्यूज त्याच्या किमती आपल्याला शोधून काढायच्या आहेत, फाइंड आउट करायचे आहेत. तर इथे आपण हा डिटर्मिनंट एक्सपांड नाही करायचा आहे, कारण त्याच्यामध्ये आपल्याला बराच वेळ जाईल आपला आणि मल्टिप्लिकेशन खूप असतील. त्यामुळे आपण इथे शॉर्ट मेथड घेणार आहोत. तर इथे आपल्याला वापर करायचा आहे प्रॉपर्टीचा. यूज प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट. प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट. डिटर्मिनंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या इथे वापरायच्या आहेत आणि त्या प्रॉपर्टीवरून ह्याच्यावर आपल्याला काहीतरी क्रिया करायची. डिटर्मिनंटवर ऑपरेशन्स करायचे आहेत, म्हणजे कॉलमवर किंवा रोजवर. हिअर आर 3 rows in this determinant. First row, second row, third row and 3 column. First column, second column, third column and it contains 9 elements. तर इथे आपण रोज किंवा कॉलम्सवर ऑपरेशन्स करून डिटर्मिनंट हा सॉल्व करू आणि एक्स ची व्हॅल्यू किंमत काढू. तर इथे सगळ्या एलिमेंट्स मध्ये एक्स 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 आहे. तर इथे आपल्याला एक्स जास्तीत जास्त एलिमिनेट करायचे आहेत, ते आपल्याला नको आहेत, डिलीट करायचे आहेत. तर त्यासाठी आपण काय ऑपरेशन करू शकतो, तर इथे आपण R2 रो नंबर 2 R2 ह्याच्यावर आपण ऑपरेशन करू. तर R2 मायनस R1 करू आणि आन्सर लिहायचं R2 ला. तसंच R3 मायनस R1 करून आन्सर लिहायचं R3 ला. म्हणजे बाय R2 मायनस R1 अँड R3 मायनस R1. तर इथे आपण 2 रोवर ऑपरेशन करतोय, 2 रोवर आपण क्रिया करत आहोत. कोणत्या, तर सेकंड रो आणि थर्ड रो ह्याच्यावर आपल्याला क्रिया करायच्या आहेत, ऑपरेशन करायचं आहे. तर इथे ह्या रो मध्ये हे एलिमेंट्स कंटेंट आहेत. हा आहे R2, हा रो आहे R2 आणि हा रो आहे R3. आता हे पहिलं ऑपरेशन आहे. R2 चेंज टू R2 मायनस R1 आहे, म्हणजे हा रो चेंज करायचा आहे. त्याच्यामध्ये कोणते एलिमेंट्स असणार आहेत, R2 मायनस R1. मग करस्पॉन्डिंग एलिमेंट्स घ्यायचे, तर त्याच्यामध्ये सबट्रॅक्शन करायचे. आता 4 मायनस एक्स मायनस R1 इज हिअर 4 प्लस एक्स. 4 मायनस एक्स मायनस 4 मायनस एक्स, निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. माझे इथे 4 4 कट होतील. 4 मायनस 4 0 आणि मायनस 2x होणार आहे. तर ते आपल्याला सेकंड रो मध्ये हा एलिमेंट निगेटिव्ह 2x आहे. फर्स्ट रो तसाच लिहायचा आहे. राईट फर्स्ट रो ऍज इट इज अँड चेंज इन सेकंड रो. मग इथे निगेटिव्ह 2x. आता इथे ह्या एलिमेंटवर आपल्याला ऑपरेशन करायचं. मग 4 प्लस एक्स मायनस इन ब्रॅकेट घ्यायचं 4 मायनस एक्स. मग 4 प्लस एक्स मायनस 4 प्लस एक्स होणार आहे. निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. मल्टिप्लिकेशन ऑफ 2 निगेटिव्ह इक्वल टू पॉझिटिव्ह. 2 ऋण संख्यांचा गुणाकार धन असतो. मग इथे 4 4 कट झाले. 4 मायनस 4 0. एक्स प्लस एक्स 2x. मग हा एलिमेंट इथे लिहायचा आहे 2x. आता थर्ड एलिमेंट आणि करस्पॉन्डिंग त्याचा एलिमेंट घ्यायचा आहे. 4 मायनस एक्स मायनस 4 मायनस एक्स. 4 मायनस एक्स मायनस 4 प्लस एक्स. 4 मायनस 4 0 मायनस एक्स प्लस एक्स 0 इक्वल टू 0. इथे 0 लिहायचे. आता हे आपण सेकंड रोवर हे ऑपरेशन केलेले सेकंड रोवर. आता थर्ड रो चेंज टू, इथे थर्ड रो ठेवू. आता नाउ टेक करस्पॉन्डिंग एलिमेंट्स अँड सबट्रॅक्ट. R3 मधला फर्स्ट एलिमेंट आहे 4 मायनस एक्स मायनस करायचे 4 प्लस एक्स. 4 मायनस एक्स मायनस 4 प्लस एक्स. 4 मायनस एक्स मायनस 4 मायनस एक्स. 4 4 कट होती, निगेटिव्ह निगेटिव्ह. इथे हा एलिमेंट घ्यायचा. 4 मायनस एक्स मायनस
4 मायनस एक्स, मग 4 मायनस एक्स मायनस 4 प्लस एक्स. आता काय कट होते, एक्स एक्स पण कट होते आणि 4 4 पण कट होते. 4 मायनस 4 0, मायनस एक्स प्लस एक्स 0 इक्वल टू 0. राईट हिअर 0. आता हा एलिमेंट घ्यायचा आहे R3 मधला हा एलिमेंट 4 प्लस एक्स मायनस करायचंय करस्पॉन्डिंग एलिमेंट फर्स्ट रो मधला. मग 4 प्लस एक्स मायनस 4 प्लस एक्स. निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन ऑफ टू निगेटिव्ह नंबर इक्वल पॉझिटिव्ह नंबर. दोन ऋण संख्यांचा गुणाकार धन असतो, इथे निगेटिव्ह पॉझिटिव्ह. तर काय कट होते, 4 मायनस 4 0, एक्स प्लस एक्स 2x. मग राईट हिअर 2x. आणि याची व्हॅल्यू किती आहे, इक्वल टू 0. ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आहे. तर ह्या डिटर्मिनंट मध्ये सेकंड रो मधून आपण कॉमन काय घेऊ शकतो, 2x. आणि थर्ड रो मधून सुद्धा आपण कॉमन घेऊ शकतो 2x. मग टेकिंग 2x कॉमन फ्रॉम R2 अँड R3 वी गेट. आता दोन आपण ह्याच्यातून 2x घेतले, ह्याच्यातून 2x घेतले, 2x. मग दोनदा 2x लिहावं लागतील, 2x इंटू 2x. आता डिटर्मिनंट परत आपल्याला लिहायचं आहे. रिमेनिंग एलिमेंट्स राईट ॲज इट इज. आता इथे 2x कॉमन घेतले एलिमेंट, तर इथून मग इथे काय येणार, निगेटिव्ह 1, इथे 1 0. आता इथे हा 2x कॉमन घेतला आहे दोन्हीतून, मग इथे काय येणार, निगेटिव्ह 1, नंतर 0 आणि 1 इक्वल टू 0. आता हा थोडासा तरी ह्या डिटर्मिनंटपेक्षा आपल्याला सोडवायला सोपा वाटतो, पण आज मी ते 4 मायनस एक्स आहे, 4 मायनस एक्स आहे. तर हा एक्स इथं आपल्याला कट करायचा आहे. तर कोणतं ऑपरेशन करावं लागेल, आता इथे आपण कॉलमवर ऑपरेशन करू. C2 प्लस C1, C2 चेंज टू C2 प्लस C1 and C3 change to C3 plus C1 we get. तर इथे आपण ऍडिशन का केली आहे, तर x कट व्हावा. समजा हा एलिमेंट घेतला सेकंड कॉलमचा 4 मायनस एक्स, आणि त्याच्यात आपल्याला C1 फर्स्ट कॉलमचा एलिमेंट ऍड करायचा, म्हणजे हा ऍड करायचा करस्पॉन्डिंग एलिमेंट, म्हणजे 4 प्लस एक्स, निगेटिव्ह एक्स आणि प्लस एक्स हे कट होते इक्वल टू 8 आन्सर आहे. म्हणून इथे आपण ऍडिशन केली, आपल्याला इथे एक्स नकोय. आता हा पण एक्स नकोय, म्हणून इथे आपण परत ऍडिशन केलेली आहे, कारण आपल्याला एक्स डिलीट करायचा आहे. जास्तीत जास्त एक्स डिलीट झाले पाहिजेत. देअरफॉर आता इथे 2x इंटू 2x आहे, मल्टिप्लिकेशन आहे, गुणाकार आहे. 2x गुणिले 2x म्हणजे 4x चा वर्ग, 4x स्क्वेअर. आता हे ऑपरेशन ह्याच्यावर करू आपण. म्हणजे आपल्याला कॉलम कोणता चेंज करायचा, आता सेकंड मधले सगळे एलिमेंट घ्यायचे आणि थर्ड मधले सुद्धा सगळे एलिमेंट घेऊन त्यांच्यावर हे ऑपरेशन करायचं. हे ऑपरेशन ह्याच्यावर करायचंय, हे ऑपरेशन ह्या कॉलमवर करायचंय. मग आता हा कॉलम तसाच लिहायचा आहे, 4 प्लस एक्स मायनस 1 आणि मायनस 1, निगेटिव्ह 1 निगेटिव्ह 1. तर 4 मायनस एक्स प्लस 4 प्लस एक्स मीन्स 8. 1 प्लस निगेटिव्ह 1 इक्वल टू 0. राईट हिअर 0. 0 प्लस निगेटिव्ह 1 इक्वल टू निगेटिव्ह 1. 0 प्लस निगेटिव्ह 1, राईट हिअर निगेटिव्ह 1. आता इथे सेकंड कॉलम पूर्ण चेंज झाला ह्या ऑपरेशनमुळे. आता ह्याच्यावर ऑपरेशन करायचं, C3 कॉलम नंबर 3. द 4 मायनस एक्स प्लस 4 प्लस एक्स, C3 प्लस C1 इक्वल टू 8. नाउ 0 प्लस मायनस 1 मायनस 1 इथे मायनस 1 प्लस निगेटिव्ह 1 0. 1 मायनस 1 0, इथे 0 आहे. आणि ह्याची व्हॅल्यू किती आहे, 0. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आहे. ह्या सगळ्याची सगळ्याची व्हॅल्यू 0 आहे. आपल्याला एक्स फाइंड आउट करायचा आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. आता इथे सगळे एक्स कट झाले, फक्त एक्स इथे राहिलेला आहे. आता इथे आपण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरू शकतो.
इथे एक्स राहिला आणि इथे एक्स राहिली. तर आता इथे हा आपण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आहे. 4x² multiplied 4 plus x. Take here cross multiplication and subtract. 0 into 0 असे घेऊ वाटलं तर हा कंस घेऊ. 0 minus -1 into -1 means 1. दोन ऋण संख्यांचा गुणाकार धन संख्या असतो. मल्टिप्लिकेशन ऑफ टू निगेटिव्ह नंबर इक्वल टू पॉझिटिव्ह नंबर. मग ह्यांचा गुणाकार किती आला? ह्यांचा गुणाकार आला 1. नंतर आता कशाने मल्टिप्लाय करायचंय? 8 नी. पण मायनस घ्यायचे आता. -8 कशाला मल्टिप्लाय करायचंय? रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. म्हणजे -1 0 -1 आणि -1 हे येणार. मग -1 into 0 0 मायनस -1 into -1 1 येणार. -1. आता +8 इथे प्लसची साईन घेतली तर मग अशी मायनसची घेतली. ते एक्सपान्शन फॉर्म्युला या पद्धतीने आपण सॉल्व्ह करतो असतो त्याच्यामध्ये. आता +8 नी कशाला गुणायचंय? तर टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. म्हणजे रिमेनिंग एलिमेंट्स आर दिस. दिस इज सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट. There are 4 elements. Take cross multiplication and minus. Take subtract. -1 into -1 1. 1 minus -1 into 0 0. आता हे सॉल्व करायचे. इक्वल टू 0. सॉल्व करू आपण. 4 plus x ने जर शून्यला गुणलं तर 0 आन्सर येईल. 4 plus x ने -1 ला मल्टिप्लाय करायचे. -4 -x. आता -8 ने 0 ला मल्टिप्लाय केले 0 येणार. -8 ने -1 ला मल्टिप्लाय केलं निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन ऑफ टू निगेटिव्ह नंबर इक्वल टू पॉझिटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्ह येणार आहे. 8 into 1 8 प्लस 8 into 1 8 अँड 8 into 0 0. मग ते घ्यायचंच नाहीये. इक्वल टू 0. Therefore 4x². आता इथे आपण ऍडिशन करून टाकू. Now -4 plus 8 equal to positive 12. 12 minus x equal to 0. Therefore 4x² equal to 0 or 12 minus x equal to 0. त्या दोन व्हॅल्यूज आता x च्या आहेत. 4x² equal to 0 means x² equal to 0. Therefore x equal to 0. 12 minus x equal to 0 means x equal to 12. तर 0 आणि 12 ह्या दोन व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केले आहेत. x equal to 0 or x equal to 12.